पार 125 फुटापासून आपण फुपाटात होताना सगळं रान पाण्यात गेलं. शंभर पानाने 50,000 रुपये गेले. पाणी लागलं 170 फुटाला लागलं बघा फुल पाणी. नमस्कार मित्रांनो, मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर. आज मी आलो अरुण भाऊ सलामे यांच्या शेतामध्ये. जुनी विहीर चेक केलेली आहे. खोलीकरणामध्ये त्याच्यामध्ये काही आढळलं नाही. झरे आहे सिजनेबल आहेत, त्याच्यामुळे खोलीकरण करणे योग्य नाही आहे. त्यानंतर इथं काही शोध घेतला आम्ही. शोध घेतल्यानंतर इथे एक पॉईंट निघालेला आहे. हा जवळजवळ विहिरीचा पॉईंट आहे, परंतु याच्यावर बोर पॉईंट ते घेऊ शकतात असं काही नाही. त्यांना जर विहीर करायची तर विहीर करू शकतात किंवा बोर बी घेऊ शकतात. तर जवळजवळ 6 झऱ्याचा पॉईंट आहे. आता या घडीला म्हणजे एप्रिल एंडिंग आहे, तरी बऱ्यापैकी बरं पाणी आहे. म्हणजे 1-1.5 इंच पाणी सध्या या कंडिशनला आहे इथं. म्हणजे हिवाळ्यामध्ये किंवा त्याच्या पाठीमागच्या महिन्यात चांगलं राहील. त्याचबरोबर मागच्या 15-16 तारखेला आपण बीड जिल्ह्यामध्ये गेलेलो होतो. तिथे एक 17 पॉईंट फेल होते 35 अकरामध्ये. काळे म्हणून आहेत साहेब, ते त्यांच्यामध्ये जवळजवळ 17 पॉईंट फेल होते आणि आपला 18वा तिथे चांगला जबरदस्त हिट झालेला आहे. त्यानंतर एक वाडेगाव म्हणून एक MP मध्ये विहीर झालेली आहे आपल्या आजची. 30-35 फुटातच चांगलं पाणी लागलेलं आहे. त्यानंतर पोरगावला एक बोर झालेला आपला, पोरगाव पंचाळा. तिथे पण जवळजवळ 1.5-2 इंच पाणी लागलेलं आहे. त्यानंतर असे बरेच ठिकाणी पॉईंट झालेले आहेत. आणि आता नेरमध्ये एक यवतमाळमध्ये विहिरीचा पॉईंट दिलेला आहे. त्याचा रिझल्ट 1-2 दिवसात येणारच आहे. याचे म्हणजे आता बरेचसे व्हिडिओ आम्ही टाकलेले नाही आहेत, कारण की वेळ काही मिळत नव्हता. ऊनही खूप जोरात होती. त्याचबरोबर नागपूरला एक प्लॉटला बेसा या ठिकाणी थोटे साहेबाजी इथं पॉईंट दिलेला आहे, त्यांचा पण सक्सेस झालेला आहे. एक कळमेश्वरला पण दिलेला आहे, तिथला पण व्हिडिओ बनवला नाही, त्याचा पण रिझल्ट 1-2 दिवसात येणार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि रिझल्ट जिथे जिथे आपण पॉईंट दिला त्याचा रिझल्ट आणि इथला पण रिझल्ट जवळजवळ किती दिवसात येणार आहे? तर 2-4 दिवस म्हणजे लागेल, 15 दिवस. हो, 8-15 दिवस लागू शकते. आता थोडंफार त्याच्यावर विचार करण्यात येईल, कारण की जुनी विहीर ऑलरेडी आहे. तर ते खोलीकरण करण्यात काही तथ्य वाटत नाही. इथे थोडंफार पाणी आहे. आजच्या कंडिशनला चांगलं पाणी म्हणजे 1-1.5 इंच लागू शकते तुम्हाला बोरला. आणि जास्त खोल नाही आलं लागत, विहिरीचा पॉईंट असल्यामुळे जास्त खोल न्यायचं काम नाही. 100-150-200 फुटामध्ये पाणी भेटून जाईल. तसं विहिरीचा पॉईंट आहे, पण आता विहीर करायला खर्चही खूप लागते. आणि नवीन एक अडचण आली आहे, शासनाची पण अडचण आलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं कठीणच कार्यक्रम आहे. तर चॅनलला पूर्ण पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. धन्यवाद.